आनंदाच्या क्षणांकडे वाटचाल करत असताना नियतीने क्रूर खेळ खेळल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली। आळंदी पंढरपूर महामार्गावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरड आणि राजुरी दरम्यान असलेल्या घोलप वस्ती येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण समोरासमोर धडक होऊन पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला। राजुरी तालुका फलटण येथील गजानन रामचंद्र जाधव वय 53 आणि सिंधुबाई गजानन जाधव वय 48 हे दोघे नातेवाईकांच्या लग्नासाठी आनंदाने फलटणकडे निघाले होते। घरातून निघताना वातावरणात उत्साह आणि सणासुदीची लगबग होती, मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते। घोलप वस्तीजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत होती। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। परिस्थिती तणावपूर्ण बनली असताना पोलीस कर्मचारी अमोल चांगण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। यानंतर मृत गजानन जाधव आणि सिंधुबाई जाधव यांचे मृतदेह तातडीने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। या घटनेमुळे राजुरी परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान आळंदी पंढरपूर महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, सूचना फलक उभारावेत आणि वेगमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। लग्नाच्या आनंदात निघालेले हे दाम्पत्य काही क्षणात काळाच्या पडद्याआड गेले। आनंदाच्या प्रवासाला दुःखाची किनार लागली, अशा भावना व्यक्त करत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।